सध्या पुराचा पावसाचा हाहाकार सगळीकडेच आहे। राज्यात पाऊस पुरानं हाहाकार माजवला। या सगळ्या बातम्या आपण पाहणार आहोत। मात्र हाँगकाँगमधली बातमी रागासा चक्रीवादळासंदर्भातली आहे। चक्रीवादळ रागासानं हाँगकाँग आणि तैवानमध्ये हाहाकार माजवलाय। जोरदार वारे वाहत आहेत। मुसळधार पावसाचं थैमान याही ठिकाणी पाहायला मिळतंय आणि हाँगकाँगमध्ये मोठमोठ्या लाटांनी शहराच्या पूर्व आणि दक्षिण किनारपट्टीवर जोरदार आघात केलाय। त्यामुळे काही रस्ते निवासी भाग पाण्यामध्ये बुडालेले आहेत। तर हाँगकाँगमध्ये 700हून अधिक विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत आणि तैवानमध्ये देखील वादळ आणि मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। अत्यंत भयावह अशी सगळी ही दृश्य आहेत। धडकी भरवणारी खरं तर ही दृश्य म्हणावी लागतील। मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा हा सगळा प्रवाह दिसतोय आणि अख्खं शहरच्या शहर या पाण्याच्या प्रवाहामध्ये जाताना दिसत आहे। हाँगकाँगमध्ये जवळपास 700हून अधिक जण आता बेपत्ता आहेत। तैवानमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। मुसळधार पावसामुळे 14 जणांचा मृत्यू तैवानमध्ये झालाय। अख्खाच्या अख्खा रस्ता खचलेला आपल्याला पाहायला मिळतंय। हाँगकाँग आणि तैवानमध्ये हाहाकार माजवलाय। जोरदार वारे मुसळधार पावसाचं थैमान या ठिकाणी पाहायला मिळतंय।